नमस्कार, कल्पनास किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्च्या कैऱ्यांची चटणी। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे कच्च्या कैऱ्यांची चटणी ही अतिशय स्वादिष्ट आणि पटकन होणारी। चला तर आपण रेसिपी बघूया। कच्च्या कैरीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य मी मध्यम आकाराचे 2 ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छोटे छोटे आहेत। एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 2 गड्डे जवळजवळ सोलून घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे असे छान कांदे घेतलेले आहेत। लागणारं लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे लाल मिरची पावडर, जिरं घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ लागणार आहे आपल्याला आणि 1 वाटी शेंगदाणे लागणार आहेत कच्चे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे। चला तर आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया। सर्वात प्रथम आपण ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, याची सगळी साल काढणार आहोत आणि कांदे कापून घेणार आहोत। हे 2 कांदे चिरून झालेले आहेत। या पद्धतीने असा मोठा मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं आता हे एकत्र घेणार आहोत। कच्च्या 2 कैऱ्या सुद्धा साल काढून कापून त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत, आतली बी काढलेली आहे। ही कच्ची कैरी सुद्धा मी मिक्स करते। हे लसण सगळं हे आता मिक्सर मध्ये आपण मिक्स करणार आहोत एकत्र। हे 1 वाटी शेंगदाणे पूर्ण लागणार आहेत शेंगदाणे। गूळ टाकणार आहोत आपण अर्धी वाटी, मी 1 वाटी घेतलेला आहे। तसं तर सगळाच लागतोय गूळ, अगदी खिसून। थोडासा मी ठेवतीये म्हणजे चवीपुरतं। आपल्याला जास्त आंबट वाटलं किंवा जास्त तिखट वाटलं तर गूळ ऍड करायचा। याच्यामध्ये आता मी चांगलं 3 चमचे लाल मिरची पावडर मिक्स करते आहे। 1 चमचा जिरं घेते आहे, 1 चमचा हळद टाकते आहे, आणि चवीपुरतं मीठ। पोहे खायच्या चमच्याने मी अख्खं 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेली आहे। आणि आता आपण हे मिक्सर मधनं ओबडधोबड क्रश करून घेणार आहोत। त्या पद्धतीनं ही अशी ओबडधोबड आपण मिक्सर मधनं क्रश करून घ्यायची आहे आणि आता ही एका भांड्यात काढून घ्यायची। 2 भांडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि आपण आता ह्या चटणीला छान कडकडीत असा तडका द्यायचे, जिरे मोहरी आणि हिंगाचा मस्तपैकी। तेल कडकडीत झालेलं आहे। 1 चमचा जिरं टाकती आहे आणि 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा छोटा हिंग टाकती आहे। तडका अगदी छान बसलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका तुम्हाला हवा असेल तर चटणीवर घालू शकता, नसेल तर तुम्ही अशीच चटणी खाऊ शकता। वाव, मस्त तडका बसलाय, खमंग वास सुटलाय अगदी। आणि हा चारी बाजूने असा छानसा एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे चटणीला। आपली ही चटणी मस्त तयार आहे। कैरी विथ कांदा। चला तर या पद्धतीनं तुम्ही कैरी आणि कांद्याची चटणी करून बघा, नक्कीच तुम्हा सगळ्यांना आवडेल। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। थँक यू।